राधे राधे. आज तारीख आहे 5 आणि मी निघालो आहे तुंगनाथच्या ट्रेकसाठी. तुम्ही बघू शकता मी राहत होतो इथे. ही वाट आहे आणि एक मंदिर आहे महादेवाचं आणि आमची रूम होती इथे. इथे रूम आहे. रूमच्या बाहेर आल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक पॉवरफुल व्ह्यू. इकडूनच पूर्ण हिमालय दिसतंय, बर्फाची डोंगर. आता आम्हाला इथे जायचं आहे. इकडनं टॅक्सी पकडून चोपटाला जायचं आहे. सकाळीच मी आंघोळ करून निघालो आहे तुंगनाथ महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तिकडे स्नोफॉल चालू आहे म्हणून. आता मला एक संध्याकाळी दिसलं आहे बर्फातनं सूर्यप्रकाश तुम्हाला दाखवतो. एकदम पॉवरफुल. आणि हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला, ते छोटे मंदिर दिसतंय. जेव्हा केदारनाथ मंदिर बंद असतं तेव्हा त्याची पालखी या मंदिरात ठेवली जाते 6 महिने. त्याच्यासाठी आम्ही दर्शनासाठी संध्याकाळी जाऊ, वेळ भेटला तर बघू. हा तुम्ही व्ह्यू बघून घ्या, एकदम पॉवरफुल आहे. खतरनाक वाटते आणि थंडी एवढी खतरनाक आहे. थंडीचं काही पूर्ण हात जाम झालेत. पॉवरफुल थंडी आहे. ट्रेकला तर सुरुवात केली आहे पण हात अजिबात काम करत नाही आहेत. हालत एकदम बेकार आहे. एवढी थंडी आहे, हाताने काहीच सुचत नाही काय करायचं. जिथून मी ट्रेक चालू केला तिकडे थंडी जास्त असल्या कारणाने मी हँडग्लोव्ज काढू शकलो नव्हतो. आता हँडग्लोव्ज काढून व्हिडिओ करतो आहे कारण ऊन पडलं आहे. उन्हामध्ये चांगलं वाटतं आहे, थोडंसं गरम पण आहे आणि सर्दी पण एकदम नाक जाम झालं आहे. तुम्हाला बर्फ दाखवतो किती पडला आहे तो, तुम्ही बघू शकते. बघा पूर्ण बर्फच बर्फ आहे, पूर्ण बर्फच बर्फ पडला आहे. ही पब्लिक ट्रेक करून येतात खाली, सकाळीच गेली होती. हे पूर्ण बर्फाचे डोंगर आणि पूर्ण भारी वाटते. तुम्हाला पूर्ण ट्रेक दाखवतो, ट्रेक कसा करायचा आहे. आणि मी हे बघा ही काठी विकत घेतली आहे 50 रुपयाला. काठी कंपल्सरी घ्यावीच लागते कारण आपल्याला पाय वगैरे घसरत असतील, शूज वगैरे घसरत असतील त्यावेळेला काठीचा सहारा भेटतो. त्यासाठी काठी घेतली विकत. बघू शकता तुम्ही बर्फ भरपूर पडली आहे, थंडी पण तेवढीच आहे. अजून आम्हाला इथे
ट्रेकचा तो हा रोड आहे. मी इकडनं शॉर्टकट घेतली आहे डायरेक्ट. शॉर्टकट घेऊन पुढे पुढे चालतोय. हे बघा बर्फ किती खाली जाते. हा एक मला मित्र पार्टनर भेटला आहे. त्यासोबत चालतो मी हळूहळू. हा UP मधनं आहे. तुम्हाला पण बर्फात पुढे पण जायचं असेल उत्तराखंडला तर पूर्ण सगळं कॅरी करूनच यावं लागतं. हँड ग्लोव्ज, सॉक्स, थर्मल, थंडीचे कपडे, गरम कपडे, ह्या गोष्टी कॅरी करून यावं लागतात. नाही तर खूप हालत खराब होते. जसं की थंडी बर्फामध्ये मायनसमध्ये जाते. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कॅरी करून यावं लागतं. माझ्या पाठी बर्फ बघा कसा पसरला आहे. आणि बर्फाचे डोंगर. इथं ना ते पाय स्लिप होतात. त्यासाठी शूज हे ग्रिपचेच लागतात. बघू शकता तुम्ही बर्फ पडलाय. एकदम सावधगिरीने जावं लागतं. जर पाय वगैरे निसटला तर पूर्ण खाली जायची भीती असते. त्यासाठी सावकाश कडेने हळूहळू काठी टेकत जावं लागते. जेव्हा आपला महादेवावर अतूट भरोसा होतो, विश्वास होतो, तो विश्वास आपला महादेव तोडत नाहीत. आपल्याला ते बल देतात. भीती पूर्णपणे गायब करून टाकतात. आणि त्या भरोश्यावर मी इकडे तुंगनाथचं ट्रेक करण्यासाठी आलो आहे. जगातील सर्वात उंच मंदिर महादेवाचं, हायेस्ट शिव टेम्पल तुंगनाथ महादेव मंदिर, तिकडे मी आलो आहे. खास करून स्नोफॉलसाठी आलो आहे मी. मंदिर तर बंद असतं कारण 6 महिने बर्फ पडतो. त्यासाठी मंदिर पूर्ण बंद असतं. आणि या स्नोफॉलसाठी आलो आहे. मायनस टेम्परेचर चालू आहे. जास्तीत जास्त -10 असावं इथे. उन्हामुळे एवढी थंडी वाटत नाही, पण आहे बऱ्यापैकी. बघू शकता तुम्ही पूर्ण बर्फ पडलेला आहे. बर्फाची पूर्ण चादर पसरली आहे बघा. पूर्ण फुल बर्फ पडला आहे. जिकडे तिकडे पाहावं तिकडे बर्फच आहे. आणि माझं ट्रेक थोडासा बाकी राहिलं आहे. कमीत कमी राहिलं 1 किलोमीटरच्या आतच असेल. एक मला UPचा मित्र भेटला आहे. त्याने पाण्याची बॉटल आणलेली. पाण्याची बॉटल अर्धी आम्ही संपवली पिऊन. आता दुसरा जुगाड आम्ही सुरू केला आहे. त्याच्यामध्ये बर्फ आम्ही टाकतो आहे. बर्फ टाकून त्याचं वितळून पाणी होईल. तुम्हाला दाखवतो. हे बघा बर्फ पूर्ण भरला. त्याचं थोड्या वेळाने उन्हामध्ये पाणी होऊन जाईल. तर ते पिण्यासाठी योग्य असेल. बस हो गया. हो जाएगा. नहीं भरा ना. हाँ दो थोड़ा हल्का मारो, हाथ मारो. हाँ हे बघा बर्फ सगळीकडे. आणि आम्ही मॅगी करून खाणार आहे. बघा आता मी आहे जगातील सर्वात उंच मंदिर महादेवाचं शिव मंदिर तुंगनाथ मंदिर समोरच आहे. मी तुम्हाला दाखवतो, दर्शन घेऊन देतो. हे बघा इथून मी आलो आहे पूर्ण ट्रेक करत. 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. इकडनं आलो मी वरती. हे बघा आता वरती चाललो आहे. तुम्हाला दर्शन करून देतो. तुंगनाथ महादेव जगातील सर्वात उंच मंदिर. पण मंदिर बंद आहे, कपाट बंद आहे, कारण बर्फ पडत असतो इथे. त्याच्यामुळे मंदिर बंद ठेवलं आहे. थोडीशी बर्फ पडल्यामुळे घसरण होते. तुम्हाला दाखवतो. मंदिर बंद आहे पूर्णपणे, कपाट बंद आहे बर्फ असल्या कारणामुळे. थोडीशी गर्दी पण आहे. तुम्हाला बाहेरूनच व्हिडिओ दाखवतो. महादेवाचं दर्शन करून घेतो. हे आपलं महादेव जगातील सर्वात उंच
शिव टेम्पल वर आहे शिव टेम्पल. क्लास. हर हर महादेव. महादेव महादेव. सॉरी भैया. माझे 200 जातात असं वर करत 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 इकडे वरती हा रोड आहे. डेंजर रोड आहे. पब्लिक घाबरते वरती जायला. मी रिक्स घेऊन चालतो हळूहळू कारण ना शूज ग्रीप देत नाही आहे. पुन्हा ग्रीप जर शूज सरकले तर डायरेक्ट खाली आहे. वारा पण जोरात चालू आहे. वारा भरपूर आहे. चालते धरून धरून चालते ते बघा आरामसे. आणि हे डोंगर आहेत पॉवरफुल. इकडे वरती हो साई शिव टेम्पलचं चंद्रशिला पीक आहे. तिकडे मी चाललो आहे. जिथे मी उभा आहे तिकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि मी चाललो चंद्रशिला पीकला. थंडी वाजते भरपूर. -डिग्री टेम्परेचर चालूच आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मला जायचं आहे वरती चंद्रशिला पीक. आणि मी आलो इकडनं या बर्फातनं आलो. एवढ्या बर्फ भरपूर आहे. आणि हे समोरचे डोंगर. हो हो सगळीकडे बर्फच पडलेला आहे. बघू शकतो तुम्ही. मुझे अपनी नहीं होगी, मैं तो बैग इस करके छोड़ दे यार. बहुत मुश्किल है भाई. बैग के साथ तो हो ज़्यादा मुश्किल हो रहा है.